राज्यात गाजत असलेल्या टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणावरून आता विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे। मूर्तिजापूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केलं। यावेळी राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या पेपरफुटीमुळे वर्षभर मेहनत घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं। या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करून सर्व दोषी अधिकारी, संबंधित दलाल आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिषदेनं केली। तसेच प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यासाठी शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि पेपरफुटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पर्यायी व्यवस्था जाहीर करावी अशीही मागणी करण्यात आली। 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जी नीटची परीक्षा असते त्या नीट परीक्षेचा सुद्धा पेपर हा लीक झालेला होता आणि त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये शिक्षकांकरता जी टीईटी परीक्षा असते त्याचा सुद्धा पेपर हा लीक झालेला होता। त्याच्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे ते षडयंत्र या ठिकाणी शासनाने शोधावं आणि जे याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारचा दिलासा द्यावा, अन्यथा हे विद्यार्थी भरकटले जातील आणि गुन्हेगारीकडे वळतील। जर परीक्षेच्या संदर्भातच यांना अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी येत असेल तर ते परीक्षेकरता कसे काय धजावतील, तर त्याकरता शासनाने योग्य ती पावलं उचलावी। या संदर्भामध्ये आम्ही स्थानिक एसडीओ साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं की ही निवेदन आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि शासन याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल।